हाय नमस्कार. यावेळेस गार्डनसाठी आम्ही एका लोकल डीलरकडून माती मागवली. आमचे शेजारी एक घर सोडून आहेत ते आणि रोहित दोघांनी मिळून ही माती मागवली. ही माती थोडी जास्त असल्यामुळे त्याची डिलिव्हरी दिली. इथे आमच्या फ्रंट यार्डमध्ये अशी ती माती टाकलेली आहे आणि आमच्या नेबरच्या फ्रंट यार्डमध्ये पण अशीच ती माती इथे टाकलेली आहे. हे एक घर सोडून त्यांचं घर आहे. तिकडे इथे पण त्यांच्या इथे पण टाकली आहे माती. सो ही आता मागे घेऊन जायचं मोठं काम आहे. सो इकडे घराची कामं होत आहेत. नंतर समोर त्यांचं डंप यार्ड ठेवलेलं असतं. तिकडे जे बॉक्सेस त्यांचे असतात नको असलेले ते टाकतात. सो ते आता रोहित आणि ते आमचे शेजारचे मिळून काढतात, म्हणजे ते आपलं गार्डनिंगसाठी उपयोगी पडेल. जे बॉक्सेस पण आहेत ते पण ठेवले होते आपले थोडेसे जे घरात मिळतात ते पण टाकते रोहित. याच्यामध्ये कार्डबोर्ड सगळे टाकलेत. ह्याच्यामध्ये दोन्ही बेडमध्ये कार्डबोर्ड टाकले. तर कार्डबोर्ड का तर वीड बॅरियरच्या वर जर कार्डबोर्ड टाकले ना तर खाली खूप चांगलं कंपोस्ट तयार होतं आणि ते खूप चांगलं असतं म्हणजे प्लांट्सला. सो ते कंपोस्ट तयार होण्यासाठी पूर्ण कार्डबोर्ड टाकलेत आणि ह्याच्यावर आता सॉईल टाकणार आणि आता पाणी मारतो. पाणी मारलं की ते व्यवस्थित सेटल होईल, लूज होईल. इथे रोहित आणि आमचे नेबर मिळून त्यांच्या फ्रंट यार्डमध्ये जी माती टाकलेली होती ती त्यांच्या बॅकयार्डमध्ये नेण्याचं काम करतायत. ही जी माती मागवलेली आहे ती अगदी मातीसारखी आहे, म्हणजे अगदी मातीचा जो एक वेगळा वास असतो कसा आहे मातीला. नाही तर इकडे जेव्हा आम्ही ज्या होम डेपो आणि बाकी लव्जमध्ये कॉस्कोमध्ये ज्या गार्डनिंगसाठी भेटतात त्याला असा वास नसतो, त्याला कुठलाच वास नसतो त्या मातीला. पण या मातीला एकदम प्रॉपर आपली जी माती असते तसा वास आहे. आणि ह्याच्यामध्ये असे उडचिप पण जास्त नाही आहेत. तुम्ही बघाल तर जास्त असे उडचिप नाही, चांगली अशी भुसभुशीत चांगली अशी माती आहे. नाही तर ती माती आणली तर त्याच्यामध्ये उडचिप जे असतात ती जास्त असतात. म्हणजे मागच्या वर्षीचे हे 2 बेड आहेत आणि त्याच्यातली माती तशीच असते. ह्याच्यामध्ये जास्त असे हे उडचिप आणि असे जास्त आहेत. पण ही जी आत्ता मागवलेली माती आहे चांगली अगदी आहे, त्याच्यात जास्त उडचिप नाही आहे, चांगली अशी भुसभुशीत चांगली माती आहे.